तर मित्रांनो, जयंतला भेटणार आता त्याच्या पापाची शिक्षा, तर दुसरीकडे लक्ष्मी आणि श्रीनिवास दोघेजण बांधणार आता त्यांच्या हक्काचं निवास. तर जानू पडते चक्क आता विश्वाच्या प्रेमात परत एकदा. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की कशाप्रकारे आपल्या विश्वाने जानूला साथ देत जयंतचा पर्दाफाश करायचं ठरवलेलं असतं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर हीच असते की जयंतला जानू आणि विश्वा एकमेकांच्या जवळ आलेलं अजिबात पण आवडत नसतात. पण जानूला समजलेलं असतं की नेमकं जयंतला माझ्याकडून काय हवं आहे आणि मी जर जयंतला सोडून जाणार आहे असं त्याला समजलं तर तो असं कधीच वागणार नाही आहे, कारण की तो त्या गोष्टीला घाबरेल. याच गोष्टीचा विचार करून जानू आता जयंतचा बदला घेत असते आणि म्हणत असते की मी त्याचा असा छळ करते ना, त्याने आत्तापर्यंत मला आणि माझ्या कुटुंबाला ज्या प्रकारे त्रास दिला आहे, माझ्या मित्रमैत्रिणींना, ह्या सगळ्या गोष्टीचा मी बदला घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही आहे. तर दुसरीकडे मात्र विश्वा देखील आपल्या जानूच्या मदतीला असतो. तर पुढे आता विश्वा आणि जानू दोघेजण मिळून देखील जयंतला खूप सारा त्रास देतात आणि जानू आपल्या जयंतच्या ऐवजी आपल्या विश्वाच्या प्रेमात पडते. म्हणजेच तुम्हाला माहितीच असेल की एवढ्या दिवस आपल्या विश्वाचं जानूवरती जीवापाड प्रेम होतं, पण आता जानू स्वतःच विश्वाच्या प्रेमात पडते. आणि हे सगळं प्रकरण जयंतला ज्यावेळेस समजतं त्यावेळेस मात्र त्याच्या पायाखालची जमीन सरकते. तो म्हणतो की आता नेमकं काय करू जेणेकरून जानू माझी कायमची होईल. तर पुढे आता जानू आणि सोबतच मात्र विश्वा दोघेजण मिळून देखील जयंतचा पर्दाफाश सगळ्या जगासमोर करतात आणि हे जयंतला पोलीस पुढे अटक करताना तुम्हाला पाहायला भेटेल. आणि सगळे काही गुन्हे देखील आता पुढे जयंत कबूल करताना तुम्हाला पाहायला भेटेल, कारण की जानू जयंतकडे अट अशी घालते की म्हणते की तुम्ही जर तुमचे सगळे गुन्हे कबूल केले तर त्याच्यानंतर मात्र मी कायमची तुमच्याकडे येईल. पण त्यावेळेस मात्र जयंतला माहीत नसतं की जानूचा हा एक डाव आहे आणि त्या ट्रॅपमध्ये आता जयंत कानिटकर फसलेला असतो पूर्णपणे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मी आणि श्रीनिवासच्या डोळ्यावरती जयंत कानिटकर नावाची पट्टी बांधली होती, ती पण आता पुढे लवकरात लवकर सुटताना तुम्हाला पाहायला भेटेल आणि जयंत कानिटकरला योग्य ती शिक्षा देखील होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, लक्ष्मी आणि श्रीनिवासने त्यांच्या हक्काचं घर अजूनपर्यंत बांधलेलं नसतं, त्याच्यामुळे मात्र आता लक्ष्मी आणि श्रीनिवास त्यांच्या हक्काचं स्वतःचं घर बांधताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल आणि ती ज्या घरामध्ये आता राहतात ना, ते घर त्यांना आता खाली करावं लागतं. तर लक्ष्मी आणि श्रीनिवास त्यांच्या हक्काच्या घरात लवकरच जाताना तुम्ही पुढे पाहाल, त्यावेळेस मात्र तुम्हाला माहितीच आहे की दिग्विजय देशमुख हे लक्ष्मीचे खरे भाऊ होते. हे सत्य पण आता सगळ्यांना समजलेलं असतं, त्याच्यामुळे ते त्या घरामध्ये त्या वास्तुपूजेसाठी लवकरच येताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल आणि ही मालिका एक वेगळंच वळण घेते. तर सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा क्षण म्हणजे त्यांना आता पुढे बाळ होताना तुम्हाला पाहायला भेटेल आणि भावना आता ह्या निलांबरीला निवडणुकीत हरवते का नाही हा सगळ्यात मोठा ट्विस्ट असतो. तर हे सगळं तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. त्याच्यामुळे इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सॉरी मित्रांनो, रेग्युलर अपडेट येत नाहीत, पण इथून पुढे कंटिन्यू या चॅनलवरती पण अपडेट येतील, त्याच्यामुळे सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. धन्यवाद.